नमस्कार, मैं खुशी और आप देख रहे हैं महानगर समाचार। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। विगत 25 फरवरी को सकल हिंदू समाज ने मीरा रोड में एक रैली का आयोजन किया था, जिसमें तेलंगाना के भाजपा विधायक टी राजा बतौर मुख्य अतिथि के तौर पर रैली को संबोधित करते हुए महाराष्ट्र में लैंड जिहाद, लव जिहाद, अवैध बांग्लादेशियों की घुसपैठ तथा रोहिंग्या का मुद्दा उठाते हुए महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा गृह मंत्री देवेंद्र फडणवीस से इसकी जांच करने की मांग की थी। आइए सुनते हैं टी राजा ने उस रैली में क्या कहा था। बांग्लादेश, म्यांमार, बहुत सारे क्षेत्र से रोहिंग्या पूरे भारत देश में आकर चुके हुए हैं। अरे हमारे महाराष्ट्र में भी बहुत सारे रोहिंग्या के छुपे हुए हैं। जो परसों मीरा बंदर में जो गड़बड़ हुई है ना, वहाँ पर भी हमने सुना है कि बहुत सारे रोहिंग्या वहाँ पर भी छुपे हुए हैं। मैं हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी एवं हमारे होम मिनिस्टर जी से निवेदन करना चाहूंगा कि जहाँ जहाँ पर ये लोग छुपे हुए हैं, हमारे अमित शाह जी ने बहुत अच्छी बात कही है कि हम एक को भी नहीं छोड़ेंगे, एक को भी हम नहीं छोड़ेंगे। जितने छुपे हैं उनको जहाँ से आए हैं उनको वहां भिजा देंगे, ये हमारे अमित शाह जी ने कहा है। मेरे मित्रों, ये जो रोहिंग्या है ये देश के लिए और हमारे देश की सुरक्षा के लिए हानिकारक है। भाजपा विधायक टी राजा के अपील के बाद भारतीय जनता पार्टी के विधायक नितेश राणे ने विधानसभा में विगत दिनों बजट सत्र के दौरान इसी मुद्दे पर सवाल उठाया था। आइए सुनते हैं उन्होंने विधानसभा में क्या कहा था। अध्यक्ष महोदय, मी सुरुवातच कालच मी लक्ष्मी भवन जे मस्जिद बंदर मध्ये एक इमारत आहे त्याला जाऊन भेट दिली आणि अध्यक्ष महोदय ती इमारत 4 फ्लोअरची आहे आणि प्लॅन 4 फ्लोअरचा असला तरी आज आपण त्या इमारतीकडे पाहिलं तर ती इमारत आता 13 मजल्याची झालेली आहे। 4 फ्लोअर नंतर अध्यक्ष महोदय बॉल बेरिंगवर ती इमारत उभी केलेली आहे। अध्यक्ष महोदय, आश्चर्य वाटण्याची गोष्ट अशी आहे की त्या इमारतीमध्ये जे त्याच्या मालक आहेत ते ट्रान्झिट मध्ये गेलेले आहेत, त्यांना शिफ्ट केलेले आहेत रिपेअरच्या नावाने आणि तिथे आता त्या पूर्ण इमारतीमध्ये सगळे बांगलादेशी लोक राहायला आलेले आहेत। अध्यक्ष महोदय, मी जेव्हा तिथे खालती मुंबई महापालिकेचे वॉर्ड ऑफिसर होते, म्हाडाचे अधिकारी होते आणि संबंधित पोलीस खात्याचे पण अधिकारी अध्यक्ष महोदय तिथे होते, मी त्यांना साधा एकच प्रश्न विचारला की ह्या इमारतीमध्ये राहणारे जे बांगलादेशी लोक आहेत यांचे रेकॉर्ड तुमच्याकडे आहेत का? कोण राहत आहे, कोणाकडून ते आलेले आहेत, त्यांच्याकडे काय काय कागदपत्र आहेत? अध्यक्ष महोदय, पोलिसांकडे त्यांचा रेकॉर्ड पण नव्हता। त्यांना तिकडे पाणी डिपार्टमेंटचे अधिकारी तिकडे होते, प्रत्येकाला तिथे पाणी 24 तास त्यांच्या सोयीनुसार दिले जात आहे। दुसरा मुद्दा अध्यक्ष महोदय, तिकडचा जो वीज कनेक्शन जे लाईट त्या प्रत्येक घरामध्ये द्यायची असते त्यासाठी रस्त्यावर जनरेटर उभं केले जात आहे, म्हणजे त्यांना वीज पुरवण्यासाठी रस्त्यावर जनरेटर ठेवलं जातं आणि त्यांना वीज दिली जाते। अध्यक्ष महोदय, या मुंबईने 26/11 सारखे हल्ले पाहिलेले आहेत, बॉम्बलास्ट पाहिलेले आहेत, 93च्या दंगली पाहिलेल्या आहेत। आता हे बांगलादेशी आणि रोहिंग्या जे आमच्या मुंबईमध्ये येत आहेत, राहत आहेत, त्यांना नेमकं आणतो कोण आहे, ते कोणाच्या जोरावर इथे राहत आहेत याचा काही थान पत्ता अध्यक्ष महोदय नाही। यावर अध्यक्ष महोदय सरकारने विचार करायलाच पाहिजे की नाहीतर आपण या मुंबईमध्ये राहत असताना हे जे राजरोज पद्धतीने प्रत्येक वॉर्डमध्ये हे अतिक्रमण चाललेलं आहे लँड जिहादच्या नावाने। अध्यक्ष महोदय, पाहिजे तिथे इमारती बांधली जातात सरकारच्या जमिनीवर। अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीने इमारती बांधल्या जात आहेत
धार्मिक स्थळं बांधले जात आहेत, फक्त तिथे येऊन हिरवी चादर टाकून न्यायची आणि लगेच इमारत तिथे उभी राहते. अध्यक्ष महोदय, कोणाला परवानगी मागतायत, कोणाची परवानगी घेतायत याचा काही ताण पत्ता नाही. कुठे म्हाडाच्या जमिनी आहेत, मुंबई महापालिकेच्या जमिनी आहेत. अध्यक्ष महोदय, धारावीमध्ये तर पोलीस बीटच्या जमिनीवर तिथे 4 करोडचा मदरसा उभा करून टाकला. अध्यक्ष महोदय, कोणाला विचारून काय परवानगी नाही, तिकडे काय परवानगी नाही. आणि तिकडे जेव्हा स्थानिक रहिवासी विचारायला गेले की बाबा हे कोणाचे हे अनधिकृत हे जे काय प्रकार आहेत, अध्यक्ष महोदय, या काही लोकांनी येऊन त्यांच्या घरात घुसून वरिष्ठ आणि ज्येष्ठ म्हणजे महिलांनी येऊन मारलेले, हात तोडलेले आहेत, हातात रॉड घेऊन त्यांच्या मानेवर आणि कमरेवर हल्ले केलेले आहेत. अध्यक्ष महोदय, धारावीमध्ये अध्यक्ष महोदय, अतिक्रमणाच्या निमित्ताने हे जे काय होणारा बहुसंख्य जो राहणारा जो मुंबईमध्ये हिंदू समाज आहे, त्याला या हिंदू समाजाचा टक्का कसा कमी करायचा रईसभाई, यावर फार जोर लागतोय. मग यावर राज्य सरकारने विचार करायला पाहिजे. कारण का ज्या पद्धतीने अतिक्रमण वाढत आहेत, सरकारी जमिनी, अध्यक्ष महोदय, त्याच पद्धतीची परिस्थिती ही गोवंडी, मानकुंडनगर, शिवाजीनगरमध्ये आहे. त्या परिसरामध्ये तर म्हाडाची जमीन आहे. अध्यक्ष महोदय, म्हाडाच्या जमिनीवर इथे धार्मिक स्थळ उभं करून टाकलेलं. आता म्हाडाच्या जमिनीवर धार्मिक स्थळ कसं उभं राहू शकतं? मोठ्यातली मोठी मस्जिद उभी राहिलेली. अध्यक्ष महोदय, समजून घ्या अध्यक्ष महोदय, धार्मिक स्थळ कोणाचेही असो, पण म्हाडाची जमीन आहे, कशी उभे करणं शक्य आहे? जे अधिकृत आहेत त्यांच्यावर कोण काय बोलणार नाही, पण हे अनधिकृत विषय चाललेले आहेत. हक्काची जमिनी लाटले जात आहेत, बाजूला लग्नाचे हॉल बांधले जात आहेत, तिथे पाहिजे तेवढे लग्न केले जात आहेत, त्या हॉलची कोणाची परवानगी पण नाही. अध्यक्ष महोदय, ह्या गोष्टीवर सरकारने लक्ष घालायलाच लागेल. इसी बीच उत्तन में 8 रोहिंग्या अवैध रूप से रह रहे थे, जो म्यांमार के रहने वाले थे. उनको पुलिस ने गिरफ्तार किया. उसके बाद शहर की विधायिका गीता जैन ने भी विधानसभा में बजट सत्र के दौरान अवैध रूप से रह रहे रोहिंग्या और उत्तन में बने सरकारी जमीन पर बाले शाह पीर दरगाह के अवैध रूप से बने और उसमें हो रहे अवैध गतिविधियों का मुद्दा जोर शोर से उठाया. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, परवा आमचं उत्तनमध्ये 8 विदेशी नागरिकांना एकही कागदपत्र नसताना पकडलं. त्याच उत्तनमध्ये एक आठवड्याआधी नशा करणारे माणसांनी पोलीसवर हमला केला आणि एका महिला पोलिसाला मारहाण केली. त्याच उत्तनमध्ये त्याच एक दर्गा आहे, बालेशाह पीर दर्गा, दॅट इज द सेंटर, जिथे हे सगळं घडत असते. तिथे नशाचे खूप सारे प्रकरण घडलेले आहे. त्याच दर्गामध्ये एक मौलवीवर गुन्हा दाखल झाला, जे लव जिहादचा गुन्हा होता, तेही त्यांच्यावर दाखल झाला. आणि 2009 मध्ये महाराष्ट्र विधानसभेत ते चर्चासाठी आलं तेव्हा अहवाल दिला होता पोलिसांनी. आणि ते अहवाल असा आहे की मुंबई समुद्रमार्गे उत्तन जेटीपासून फक्त 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. सेखडी, रत्नागिरी येथे झालेला बॉम्बस्फोट पूर्वी 1993चा स्फोटकचा लँडिंग पॉइंटचा असाच दुरुपयोग ठाणे आणि मुंबईमध्ये शस्त्राचे आणि दारुगोळा तस्करीसाठी केला जाऊ शकतो. या जेट्टीजवळ दर्ग्यावरील अनियंत्रित गर्दी हा सुरक्षासाठी मोठा धोका आहे. आणि त्या दर्ग्याला शासनाने जाहीर केलाय की त्याला लवकरात लवकर त्याला पाडायला पाहिजे, ते इल्लीगल आहे. तरी माझी विनंती आहे, इथे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री बसलेत, त्या दर्ग्याचा निर्णय लवकरात लवकर करून, म्हणजे ते एक एपिसेंटर झालाय सगळे गुन्ह्याचा, तर त्यावर सरकारी जमीन पर अवैध रूप से बनाए गए वाले शाह पीर दरगाह का मुद्दा विधानसभा से लेकर मीरा भयंदर तक इन दिनों चर्चा का विषय बना हुआ है. इसी मुद्दे को लेकर हिंदू टास्क फोर्स तथा हाई कोर्ट के एडवोकेट खुश खंडेलवाल ने बॉम्बे हाई कोर्ट में एक जनहित याचिका दायर की है. इसके बारे में उन्होंने बताया कि नमस्कार, जय श्री राम.
मैं एडवोकेट खुश खंडेलवाल, संस्थापक हिंदू टास्क फोर्स, मीरा भाईंदर के उत्तम डोंगरी क्षेत्र में सरकारी जमीन सर्वे नंबर 2 व 37, इस सरकारी जमीन पर बालेशाह पीर दरगाह ट्रस्ट द्वारा कब्जा कर मैंग्रोव्स को नष्ट कर दरगाह का करीब 70,000 फुट पे घेराव कर अवैध निर्माण किया गया। इस मामले में पिछले वर्ष 28 नवंबर 2023 को मैंने एक लिखित शिकायत डिस्ट्रिक्ट कलेक्टर थाने व अपर तहसीलदार कार्यालय मीरा भाईंदर में प्रेषित की थी, जहां पर मेरे द्वारा यह मांग की गई थी कि दरगाह के अतिक्रमण को तुरंत प्रभाव से हटाया जाए। प्रशासन द्वारा इस पर कोई भी कार्रवाई नहीं की गई, तो अब जाकर मैंने बॉम्बे हाईकोर्ट में एक जनहित याचिका PIL फाइल कर दी है, जिसमें मैं स्वयं याचिका करता हूं और जल्दी न्यायालय में इसकी सुनवाई होगी और मुझे पूरा विश्वास है कि इस याचिका में मुझे अवश्य सफलता मिलेगी। इस मामले में पूर्व में भी जब दरगाह ट्रस्ट द्वारा उस जमीन के 7/12 पर नाम चढ़ाने के लिए जब अपर तहसीलदार कार्यालय में अर्जी की गई थी, तो मेरे द्वारा उसमें हस्तक्षेप करने के बाद, लिखित आपत्ति दर्ज करने के बाद अपर तहसीलदार कार्यालय ने पिछले महीने 2 फरवरी 2024 को दरगाह ट्रस्ट की अर्जी को खारिज किया था। तो अब इस अतिक्रमण को हटाने के लिए मेरे न्यायालयीन संघर्ष की शुरुआत हो गई है और जल्दी इसमें मुझे सफलता मिलेगी, ऐसा मुझे। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी ही एक और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए महानगर समाचार।